हे झाड कोणते आहे? हे झाड कोणते आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण जे पण गावाकडे राहतात त्याला माहिती असेल की हे झाड कसलं आहे. याचं बोलतात ना, रिक्स जिथपर्यंत आपण रिक्स घेत नाही तिथपर्यंत आपलं सक्सेस होऊ शकत नाही. तर रिक्स घ्या. हाय गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम. सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर गाईज थोडं काल बाहेर गेलो होतो, तर खूप रात्री आलो 11-12 वाजता. तर बघा कपडे वगैरे पण चेंजच झोपलं होतं. तर आता घराच्या बाहेर निघालो आहे, कारण सकाळी 6 वाजले, तर 6 वाजता उठलो आहे. तर आता बघूया, पहिले फ्रेश वगैरे होते त्यानंतर करतो. कारण पाऊस पण 2-3 दिवस होता, त्याच्यामुळे काही जास्त काम झालं नाही, पण जे पण काम झालं आहे आणि केलं आहे थोडं पावसामध्ये ते तुम्हाला दाखवणारच. आणि बाकीचं काम आहे ते करायचं बाकी. तर चला पहिले फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो आहे. One eternity later. तर नाश्ता वगैरे झाला आहे गाईज. तर आता चाललो आहे काम करायला तिकडे, जे मी केलेलं आहे बिझनेसचं थोडं सेटअप तिकडे चाललेलं. तर चला लेट्स गो. तुम्हाला मी दाखवतो आज की काय काय काम केलेलं आहे. आणि बघा आज ऊन वगैरे पण पडलेलं आहे, जास्त पाऊस वगैरे नाही मिळत, तर पावसामध्ये काम करायला मजा येत नाही. तर आता तुम्हाला दाखवतो मी काय काय केले ते. मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली मी काय काय केले आणि कसं केलं ते तुम्हाला पूर्ण मी दाखवतो सेटअप. तर तुम्ही हे बघू शकता, हे पूर्ण मी साफ केली इकडं बघा. या साईडला हे साफ वगैरे तुम्हाला केलं पूर्ण. कारण का साफ केलं आहे की इकडे छोटंसं बनवायचं आहे, तिथे पण सावलीच राहण्यासाठी बिझनेससाठी सेटअप. ते तुम्हाला पूर्ण मी क्लिअर सांगू शकणार नाही. त्यानंतर माझ्या पाठीमागे पण हे पण इकडे बनवले आहे, ते पण पूर्ण बाकी करायचं आहे, ते पण करायचं आहे. आणि बाकी दुसरे पण केलेलं आहे, तर ते पण करायचं आहे. आणि तुम्हाला दिवशी बघितलं तुम्ही माती टाकत होतो मी, पण ती माती टाकून पूर्ण झालेलं आहे. आणि वरचं उपरचं छत बनवायचं आहे त्याचं, ते पण रेडी करून ठेवलेलं आहे बघा. आणि पूर्ण इथे दुसरं पण दगडी आहेत, त्यानंतर माती, त्यानंतर याच्यावरती मुरुम वगैरे येणार, तर ते पण बनवायचे आहे. तर अशा प्रकारे आजचं काम ते पूर्ण आलेलं कंप्लीट. आणि बघा सूर्य वगैरे किती वरती आलेला आहे. तर 9 वाजलेत, तर सकाळीच उठले फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून रेडी आलेलो आहे. आणि हे बघा हे इथे मी मध्येच ठेवलेलं आहे. तर ते जसं पाणी कमी होणार तसं ते मरत जाणार, पूर्ण मरून जाणार. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते इथेच राहणार त्याचं पाणी. आणि झाडं पण लावलेली आहेत, तर त्याच्या 2-3 दिवस मी तिकडे गेलोच नाही बघण्यासाठी. तर ते पण बघतोय झाडं कसं वगैरे आलं. आणि शेवट वगैरे पण लावले होते, तर शेकटाला पण कोंब आलं का नाही बघावं लागेल. कारण हे बघा हे झाडं लावलेत आणि मस्त एकदम टवटवे झालेत बघा. फणस आणि सीताफळ वगैरे लावली आहे, त्यांनाच इकडे शेगड वगैरे पण लावले आहेत. तर ती प्रोसेस बाकी आहे त्यांची. तर त्यांना लहान कण वगैरे येतात, ठीक आहे. बोलतात ना रिक्स जिथपर्यंत आपण रिक्स घेत नाही तिथपर्यंत आपलं सक्सेस होऊ शकत नाही. तर रिक्स घ्या आणि सक्सेस होऊ शकतो आहे. आणि आपण जी मेहनत करतो ती मेहनत कधी वाया जात नाही, त्याचं आपल्याला येणाऱ्या टायमध्ये फळ भेटणारच, हे 100% गॅरंटी आहे. तर मेहनत करा आणि चांगलं फळ वगैरे तुम्हाला भेटणारच. तर या बघा इकडे पण हे लावलेलं आहे पूर्ण पावसामध्ये, एकदम इथं पूर्ण कोंबलं होतं, टवटवीट झालं आहे. आणि पुढे पण लावलेलं आहे, ठीक आहे. तर बोलतात ना ते डोक्यामध्ये ते सत्यात उतरवायचं, तर त्यासाठी वेळ लागणार. तर प्रत्येक गोष्ट तुरंत लगेच होत नाही, थोडी याला वेळ लागते. याची गोष्ट टाईम घेते, वेळ घेते, ती गोष्ट परफेक्ट होते आणि पूर्ण होते. तर प्रत्येक गोष्ट कराल तर वेळ होत असेल, वेळ घेत असता टाईम तुम्हाला लागणार, तर ती गोष्ट होणारच. जी गोष्ट लगेच होते ना ती गोष्ट लवकर टिकत पण नाही, पण जी गोष्ट खूप वेळ घेते ना करण्यासाठी, तर ती गोष्ट नक्कीच सत्यामध्ये उतरते आणि प्रॅक्टिकल तुम्हाला बघायला भेटणारच. माझं खूप सारं असं काम बाकी आहे, पावसामुळे ते पूर्ण कंप्लीट होऊ शकत नव्हतं. तर पाऊस आता कमी झालेलाच आहे, तर त्या हिशोबाने आता होणारच आणि कंप्लीट करायचं आहे. माझं तर पूर्ण ते बनवायचं ते बाकी आहे. तर जे पण नॉर्मल काम वगैरे आहे ते कंप्लीट करावं लावलं आहे. तर निघा या साईडला बघायचं आणि या साईडला पण बनवायचं, या साईडला बनवायचं बाकी आहे, ते पणच होणारच, ते पण करणार. आणि त्याआधी थोडं आज तर ऊन पडलेलं आहे बघा, दिसते ना, आज तर ऊन पडलेलं आहे. आणि तसं थोडं दिवसात, कारण हे लास्टचं महिना आहे आणि लास्टच्या दिवसामध्ये थोडा पाऊस पडणार, त्यामुळे थोडा वेट करायला लागलो आहे. तर बघूया आता ह्याच्या पुढे काय होतं काय नाही, पण आज थोडं फार काम आहे ते करतो आहे. तुम्हाला दाखवतो शेगड वगैरे लावले होते, ते मला असं वाटलं होतं का ते नाही होऊ शकणार. बघा हे लावलेत, हे तुम्हाला दिसत ना लाकूड दिसत ना, ते पूर्ण शेगड आहेत. तर मी
आशा सोडली होती की ती नाही होणार, पण ते झाले जिवंत. हे बघा छोटंसं कोंब आलं आहे, इथे एक आलं आहे, इथे आलं आहे, ठीक. त्यानंतर हे बघा खूप मोठं, हे बघा हे पण झालं आहे, इथे पण आलेलं आहे. त्यानंतर जास्त बघायला गेलं तर हे बघा हे याला पण आलेत, हे बघा हे खूप मोठे झाले आहेत. तर पहिले मी आशा सोडली होती की हे नाही होऊ शकत, पण 2-3 दिवस पाऊस पडला तर ते पावसामध्ये पूर्ण जिवंत झालं आणि फुटले, त्यांना पानं आली, कोंब आले लहान लहान. तर आणि पहिले वाटायचं की यार जे पण मी रिस्क घेतो आहे, जे पण मी मेहनत घेतो आहे त्याचं नक्कीच फळ मला भेटणार की नाही, मी सक्सेस होणार की नाही. तर मी करत गेलो तर थोडंफार जे पण मी आता केलं आहे तर असं वाटायला लागलं की हां मी जे पण करणार त्याच्यामध्ये मला नक्कीच सक्सेस भेटणारच आणि सक्सेस मी होणार. कारण खूप पाऊस पडायच्या अगोदरपासून मी इथं मेहनत करत होतो, हे छोटं मोठं बनवत होतो आणि घरचे मला सांगायचे का तू काय करतो काय नाही, हे ते. पण आता जे पण मी जेवढं पण काही बनवलं आहे, जे पण मी करत आहे, तर आता घरच्यांना पण विश्वास आला का नक्कीच हा काहीतरी करून दाखवेल आणि करणार. तर जास्त काय रोकटोक नाही करतात घरचे पण थोडेफार बोलतात ना की काम धंदा सोडून घरामध्ये बसलं तर घरचे बोलणारच आपल्याला. तर आता जे पण करत आहे तर थोडीफार मेहनत चालू आहे आणि असं मला पहिले वाटायचं का मला नाही होणार, मी नाही करू शकणार, पण स्वतःवर आता 100% भरोसा आणि बिलीव्ह झालेला आहे का आम्ही करू शकतो आणि मी करणार. तर जे पण आहे ते स्वतःचं असणार का दुसऱ्याच्या जीवावर डिपेंड नाही आहे. स्वतः मेहनत करतो, स्वतः सर्व करतो आणि पूर्ण जे पण जेवढं पण केलं स्वतःने कष्ट करून मेहनत करून पूर्ण केलेलं आहे, तर ते होत आहे. आणि बघूया पुढे तुम्हाला बघायला भेटणारच की एक्झॅक्टली मी काय करतो काय नाही ते तुम्हाला बघायला भेटणारच. टाईम पहा तुम्हाला पण व्हिडिओ बघायला भेटणारच पुढे. तर गाईज तुम्ही पण मला असाच सपोर्ट करत राहा आणि साथ देत राहा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत राहा. याच्या पुढे पण आता करा तर पुढे पण तुम्ही करत राहा आणि तुम्हाला जे पण माझ्या लाईफमध्ये जे होते ते तुम्हाला मी नॉर्मल गावाकडची विलेज लाईफ तुम्हाला मी दाखवणार, ते तुम्हाला बघायला भेटणारच. कारण गावाकडे लाईफ कशी असते, एक नॉर्मल असते, एक विलेज असते, एकदम नॉर्मल असते, हे तुम्हाला बघायला भेटणारच. कारण माझा चॅनल दुसरा पण चॅनल माझा आहे, तर त्याच्यावरती पण पूर्ण ते बिझनेस येणार आणि याच्यावरती तुम्हाला जे पण मी डेली करणार ते काही पण असं हे तुम्हाला बघायला भेटणारच. तर चला पहिले काम वगैरे करतो आहे, त्यानंतर तुम्हाला पुढे भेटतो या व्हिडिओमध्ये. आणि बघा हे झाड कोणतं आहे, हे झाड कोणतं आहे, हे बघा हे झाड कोणतं आहे, हे झाड कोणतं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण जे पण गावाकडे राहतात त्याला माहिती असेल की हे झाड कसलं आहे, याचा काय उपयोग होतो आहे, मला तर माहिती आहे. तुम्ही मला सांगा की याचं काय फायदा आहे, काय बेनिफिट असतो आहे, ठीक आहे. एकदा बघून घ्या, एकदा बघून घ्या कसं आहे काय आहे, हे बघा बघून घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की कोणतं झाड आहे, याचा काय फायदा होतो आहे, ठीक आहे. तर चला पहिले काम करतो, लेट्स गो. A few moments later. मीटिंगला गेलो होतो आणि मीटिंगवरच्या जस्ट आता आलोच, कारण आता वाजले 4 आणि 4 वाजता आलो आहे मीटिंग वगैरे अटेंड करून. कारण आज ग्रामपंचायतमध्ये मीटिंग वगैरे होती, तर 11ची होती, त्यानंतर 3-3:30 वाजलेच. तर 3 वाजता घरी जस्ट आत्ता आलो आणि त्यानंतर बघा कर पावसाचं वातावरण पण झाले, हे बघा. तर पाऊस येऊ शकतो, तर आजचं काही काम झालंच नाही कारण अचानक डेट फिक्स झाली होती. कारण आज 17 तारीख आहे, तर 17ला डेट फिक्स केली होती. तर मीटिंग होती ते मला माहीत होतं, विसरलो होतो. तर त्या आता मीटिंग अटेंड वगैरे करून आलो, कारण थोडा फॉर्म वगैरे अप्लाय केला होता त्यासाठी ते गेलो होतो मीटिंगला, पण ते काही कामचं सक्सेस झालं नाही. आता 2 ऑक्टोबरला मीटिंग वगैरे होणार, तेव्हा समजणार काही एक्झॅक्टली काम होते की नाही होते. तर काहीच आजचं तर काही काम करू शकलो नाही, आता पाऊस पण येणार. तर आज तर तुम्हाला दाखवू शकलो नाही की एक्झॅक्टली मी काय काम केलं काय नाही. तर काम वगैरे थोडं नॉर्मल मी केलेलं आहे आणि मीटिंग वगैरे अटेंड करायला गेलो होतो. तर मीटिंग वगैरे अटेंड केली जस्ट. आणि काहीच तुम्ही माझा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.